नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रयोग हा टॉपिक चालू आहे। प्रयोग भाग 1, प्रयोग भाग 2, प्रयोग भाग 3 आणि आपल्याला आता प्रयोग भाग 4 पाहायचा आहे। मित्रांनो प्रयोग भाग 1 मध्ये आपण कर्ता कसा शोधायचा, कोणचं उत्तर कर्ता, कायचं उत्तर कर्म, कोणालाचं उत्तर कर्म, विभक्तीचे प्रत्यय पाहिले। ठीक आहे, एकदम बेसिक गोष्टी शिकलो आणि आपण पाहिलं होतं प्रयोग म्हणजे काय आणि आपल्याला कळलं जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असे म्हणतात। मित्रांनो या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पाहिले होते आपण, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग। पहिला प्रकार बघू लागलो आपण कर्तरी प्रयोग, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात। कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पाहिले होते मित्रांनो, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग। ठीक आहे, पहिला प्रकार पाहिला होता आपण सकर्मक कर्तरी प्रयोग, मग कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग। त्यानंतर आपण अकर्मक कर्तरी पाहिला, कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म नाही, अकर्मक कर्तरी प्रयोग। अशा प्रकारे आपण कर्तरी प्रयोग संपवला होता मित्रांनो। पण दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे मित्रांनो या लेक्चर मध्ये, कर्मणी प्रयोग। काय बघायचं आहे? कर्मणी प्रयोग। इतका सोपा विषय मित्रांनो, खूप सोपा आहे। ठीक आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार न बदलता ते कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। तुम्हाला अगोदर वाटलं मी चुकलो, पण चुकीचा विषय नाही इथं। कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही, कोणाच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते? कर्माच्या। जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार न बदलता ते कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। साधी व्याख्या करू आपण, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। विषय संपला। म्हणजे थोडक्यात काय, क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलते, क्रियापद कर्माचं ऐकते, जेव्हा क्रियापद कर्त्याचं ऐकते तेव्हा कर्तरी प्रयोग, जेव्हा कर्माचं ऐकते तेव्हा कर्मणी प्रयोग। पण मित्रांनो एक ऑब्झर्वेशन करा, आपण व्याख्या कुठेच वापरली आहे, आपण फक्त व्याख्या माहित असावं आपल्याला कर्मणी प्रयोग म्हणजे काय, पण त्याच्यावर आपण जाणारच नाहीत। प्रयोग ओळखायची ट्रिक वेगळीच आहे। जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात। ही झाली कर्मणी प्रयोगाची व्याख्या मित्रांनो। पाहूया मित्रांनो, लक्षात घ्या कर्मणी प्रयोगाचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते। कर्मणी प्रयोगाचे वर्गीकरण किती प्रकारे केले जाते? 2 प्रकारे। नंबर 1 प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, नंबर 2 गौण कर्तृक कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोग म्हणजे पाहिलं आपण, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। कर्मणी प्रयोगाचं वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, गौण कर्तृक कर्मणी प्रयोग। पहिला प्रकार आपण बघणार मित्रांनो, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। ठीक आहे, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, त्याची व्याख्या पाहूया मित्रांनो। प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे काय? वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात। वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे पण महत्व कर्त्याला आहे, वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो, मुख्य असतो, तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणायचं? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। विषय संपला। मग तुम्हाला जर कोणी विचारलं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर व्याख्या सांगता आली पाहिजे, पण आपण व्याख्यावर जाणार नाहीत मित्रांनो। ओळखताना ओळखायचा आहे वेगळा, व्याख्या तिसरीच आहे। आणि मग प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग जर तुम्हाला कोणी विचारलं मित्रांनो, वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो तेव्हा त्या प्रयोगाला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात। थोडक्यात काय, वाक्य कर्मणी प्रयोगाचं आणि महत्व आहे कर्त्याला। कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्माला महत्व पाहिजे, पण तसं नाही, वाक्य कर्मणी प्रयोगाचं महत्व कोणाला आहे? कर्त्याला। असं झालं की काय म्हणायचं? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। ठीक आहे, उदाहरण घेऊया। तुमच्या समोर उदाहरण मित्रांनो, शेतकऱ्यांनी धान्य पेरले, शेतकऱ्यांनी धान्य
पेरले, मग पेरले कोण आहे? क्रियापद. पेर कोण आहे? मूळ धातू. विचारा कोणने प्रश्न? पेरणारे कोण? शेतकऱ्यांनी. ठीक आहे मित्रांनो, वाक्याचा कर्ता आहे. मला असं वाटायला मित्रांनो, नी हा प्रत्यय लागलाय आणि नीची विभक्ती असते तृतीया. आपण पाहिलं अगोदरच्या लेक्चरमध्ये. नीची विभक्ती काय आहे? तृतीया. कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. संपला विषय. दुसरा प्रश्न विचारू आपण. काय पेरलंय? धान्य. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. विषय संपला. बघत बसायचंच नाही. सोपी. कवा जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग होतो. पोरग मेलं, कोमात गेलं. एवढं चिल्लर गोष्ट नाही तिथं. कारण तिथं आपल्याला फक्त विदिन सेकंदात बघून जायचंय. त्याला बदलीत बसल्या हे काय फक्त प्रयोग सोडून घरी यायचंय का? नाही ना. सगळा प्रयोग सोडून नुसतं घरी आले संपला विषय. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सगळे विषय आहेत. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. म्हणजे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही. परंतु मित्रांनो, ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर कर्त्याला फक्त एकच करायचं, कर्ता शोधायचा. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. मित्रांनो, क्रियापद भूतकाळी. भूतकाळी. भूतकाळी क्रियापद आहे. लक्षात घ्या इकडं. भूतकाळी क्रियापद आहे. मित्रांनो लक्ष द्या. काय विषय माहितीये का? भूतकाळी का म्हणलो? पेर मूळ धातू ल प्रत्यय लागला की भूतकाळ असते. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांनी धान्य पेरले. पेरले क्रियापद, पेर मूळ धातू. पेरणारे कोण? शेतकरी. वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे. कोणता आहे? नी. मग विभक्ती कोणती आहे? नीची तृतीया. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. विषय संपला. कोणती विभक्ती? तृतीया. पण काय पेरलंय? धान्य. धान्य कोण आहे? वाक्याचं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. क्रियापद कसं आहे? भूतकाळी. याच्याहून काही घेणं देणं नाही, इतक्यातच कळतंय. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? तृतीया. आणि मग तृतीय विभक्तीत आहे म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर ही सेम वैशिष्ट्य यावं लागतात. कर्ता तृतीयातच लागन, कर्माला प्रत्यय लागायलाच जमणार नाही आणि क्रियापद भूतकाळीच लागते. ही तीन वैशिष्ट्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग होतो. विषय संपला मित्रांनो. पण वाक्य घाम फोडणाऱ्या परीक्षेत आल्यावर लय फिरून येतंय. सागरने पक्षी पकडला. पकडला क्रियापद. पकड मूळ धातू. कोणने प्रश्न विचारा. ठीक आहे. मग पकडणारा कोण? सागरने. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे. कोणता आहे? ने. ने कोणाचा प्रत्यय? तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. कारण कर्तरी प्रयोग व्हायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय लागायला जमत नाही. कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. ठीक आहे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. दुसरा प्रश्न विचारा. काय पकडलाय? पक्षी. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. काय ते? कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? ने. म्हणजेच काय? तृतीया. म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. संपलाय. आपल्या वैशिष्ट्यात बसते का नाही बघा तुम्ही. क्रियापद कसं आहे बघा. भूतकाळी क्रियापद आहे. भूत काळी क्रियापद. क्रियापद. साधा विषय मित्रांनो, लय सोपं आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, म्हणून झाला कर्मणी प्रयोग. ठीक आहे. आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग.
प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर कर्ता तृतीयमध्येच लागन, कर्माला प्रत्यय लागायला जमणारच नाही आणि क्रियापद भूतकाळी लागन. पण विदिन सेकंदाचं काम आहे मित्रांनो, बघणं खनखन पुढे जाणं. ठीक आहे, एक उदाहरण घेऊ लास्ट. तिने पुस्तक वाचले. मित्रांनो बघा, परीक्षेत प्रश्न आला तिने पुस्तक वाचले, बर काय हरकत नाही. वाचले क्रियापद, वाच मूळ धातू. विचारा कोणने प्रश्न, वाचणारी कोण, तिने. वाक्याचा कोण आहे, कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का, हो. कोणती विभक्ती आहे, तृतीया. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय. बघा पहिलाच मुद्दा मित्रांनो, तिने पुस्तक वाचले, वाचणारी कोण आहे, तिने. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय ना, कर्तरी तर होणार नाही एवढं पक्क लक्षात आहे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. दुसरा प्रश्न विचारा, काय वाचलंय, पुस्तक. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो, पण एक ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. कारण कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर कर्माला प्रत्यय लागायला जमणारच नाही, शक्यच नाही. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्याही विभक्तीत मित्रांनो, तृतीया, म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. क्रियापद पण भूतकाळी आलं का नाही बघा, भूतकाळी. भूतकाळी काय, क्रियापद, क्रियापद झालं. एवढं सोपं असते पण परीक्षेत कळत नाही मित्रांनो. चला वाक्य एकदा एक्सप्लेन करू. ता तिने पुस्तक वाचले, वाचले क्रियापद, वाच मूळ धातू. वाचणारी कोण, तिने. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग होणार नाही. काय वाचलंय, काय वाचलंय, पुस्तक. वाक्याचं कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही म्हणून झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्याही विभक्तीत आहे, तृतीया, म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. विदिन सेकंदाचं काम आहे मित्रांनो, विदिन सेकंदाचं परीक्षेत. मग वैशिष्ट्य आले का बघा बरं एकत्र. वैशिष्ट्य काय आहेत, प्रधान कर्तृ व्हायचं असेल तर कर्ता तृतीय विभक्तीत लागन, कर्माला प्रत्यय लागायला जमणार नाही आणि क्रियापद कसं लागन, भूतकाळी. ठीक आहे मित्रांनो, तुमच्यासाठी एक वाक्य आहे, तिने पुस्तकावर पेन ठेवली. या वाक्यामधला तुम्ही मला कर्ता शोधायचा आहे, त्याचबरोबर कर्म शोधायचंय, कमेंट मध्ये सांगायचंय, त्याचबरोबर क्रियापद सांगायचंय आणि या वाक्याचा मित्रांनो महत्वाचं म्हणजेच काय, प्रयोग सांगायचा आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. या वाक्यातला कर्ता कमेंट मध्ये, या वाक्यातला कर्ता सांगा, या वाक्यातलं कर्म सांगा, या वाक्याचा क्रियापद सांगा आणि या वाक्याचा प्रयोग सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. अतिशय तळमळीनं मनातून या गोष्टी आहेत मित्रांनो, खूप कष्टातून या गोष्टी उभा केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणून चॅनलवर जे जे काही तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो कमेंटमध्ये या वाक्याचा कर्ता, कर्म, क्रियापद आणि प्रयोग सांगायचा आहे. मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे कर्मणी प्रयोगाचा, गौण कर्तृ कर्मणी प्रयोग. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.